फणस भेटला. आवड्या कसा आहे रे? अवे अवेचा गेला डायरेक्ट. त्याला घरी खायचं माहिती नाही ना, डायरेक्ट पोटात गेला त्याच्या डायरेक्ट. शिवाय मंडळी, आपल्या चॅनलच्या आणखी एका व्हिडिओमध्ये मी संदेश तुम्हा सगळ्यांचे मनापासून स्वागत करतो. आज शेतावर जायचे आयोजन ह्याच्यामुळे आहे. आज आम्ही शेतावर चाललेलो आहोत. शेतावर म्हणजे आमचं भात आहे ना, आमच्या इकडे भात बोलतात. भात लावतात तिथे शेती, तर शेतावर बोलतात. आईने लावलीत शेतावर कलमी आंब्याची झाडं, हापूस आंब्याची झाडं. तर त्याला आम्ही कसं पाणी देतो. आता पाण्याची सोय आहे तिथे, त्याच्यामुळे आम्ही त्याला पाणी घालतो. आई पाणी घालते. आम्ही जंगलामध्ये जायचं आयोजन हेच आहे की कलमांना पाणी घालायचं. कलमी आंब्याची झाडं पण आहेत आणि नारळीची झाडं पण लावून आहेत. तर आम्ही चाललेलो आहोत आईबरोबर पाणी घालायला. आई पुढे दाखवते रस्ता माहिती आहे, पण आई पुढे ऊन लागते त्यामुळे डोक्यावर टॉवेल घेतला आहे. थोडा उशीरच झाला, सकाळी जायचं होतं. पण आज आमच्या देवाचा हे होतं ना, देवाचा वार म्हणजे सोमवार, त्या ग्रामदैवतेचा वार. त्यावेळी सगळ्या आमच्या गावकरी मंडळींना सुट्टी असते. सुट्टी ह्याच्या निमित्ताने असते की सगळी गावकरी मंडळी म्हणजे मंदिरामध्ये सगळे जमतात, पूजा वगैरे सगळी होते. तरी असतं आज कामं वगैरे करायला हे असतं, म्हणजे सुट्टी असते सगळ्यांना. तर मग आम्ही चाललेलो आहोत पाणी घालायला. उशीर झाला त्याच्यामुळे. आंब्याचे वगैरे झाडं दिसतात, पण आंबे हवेच काय कमी आहेत. हे बघा समोर दिसतंय ते कोकमीचं झाड. मोठं आहे, भरपूरच मोठं आहे. बघा किती उंच आहे. कोकमी रातांबा, काही लोक रातांबा बोलतात, कोकम बोलतात. हे बघा झालेलं कोकंब. जंगलातले ॲपल, टोमॅटो सगळंच काय काय बोलतात ते सगळंच. ते ॲपलसारखे दिसतात वरतून बघितलं, ॲपलसारखे, साईडून बघितलं टोमॅटोसारखे. ओके, हे बघा केवढं मोठं झाड आहे. तर बुंदा वगैरे एवढं आहे, भरपूर मोठं आहे झाड. ते हे लोकांचं आहे. कुडून वगैरे काही ठेवलेत नाही, पिकलेत वरती पिकलेत. जवळजवळचे लोकांनी काढून नेले. लोकांनी म्हणजे ज्यांचं झाड आहे त्या लोकांनी काढून. बाकीचे वरती बघा कुठे कुठे आहेत. ते बाकी आहेत, अजून लांब आहेत त्याच्यामुळे बाकी आहेत. हा आमचा शेतावर जाण्याचा जंगलातला रस्ता. आमची शेती कशी आहे, शेती आमची खाली आहे, एकदम सपाट भागेला आहे, नदीच्या बाजूला वगैरे. आणि आम्ही राहतो वरती. म्हणजे हे आहे इकडे बघा सगळीकडे आंब्याची झाडं दिसेल तुम्हाला. जंगलामधले आंब्यांच्या झाडाला मी रायवळे आंबे बोलतो. हे बघा लागलेत, मध्ये मध्ये आंब्यावर लागले. असं नाही अजिबात नाही अजिबात. हे बघा वरच्या आंब्यावर लागलेत. मोठं मोठं फळ आहे ते. आंब्यावर कोणतरी हे पण लागेल. दालची काय ते लवंग. हे काय झाड कुठलं आहे? आटकीचं झाड. हे बघा आटकीचं झाड आहे. या झाडांना असतात काठे. याचं सीझन कधी असतं? लागतात. आता म्हणजे चलो अगोदर सीझन असतं. ह्या झाडाला असतात काठे असतात. हे बघा आटकीचं झाड. अटक तुम्हाला माहिती असेल, कोकणातल्या लोकांना आटकीचं झाड माहीत असेल. बाकीकडे पण हे झाड असेल, पण कोणतरी दुसऱ्या नावाने काहीतरी बोलत असतील. आम्ही गावाला आटकी बोलतो. हे बघा हे झाड, झाडाची पानं, काटे त्यांच्या ह्याला असतात, फांदींला असतात. ते काटा रुपला ना लय बेकार. आटकीचा डोकर पण बोलतात. तो डोकर वेगळा. हे आहे आटकीचं झाड. हे बघा आटकीच्या दोन्ही बाजूला तुम्हाला आंब्याची झाडं भेटतील. आता ही कशी शेतावर आम्ही उतरलो ना, ती सपाट जागा आहे, त्याच्यामुळे तुम्हाला इकडे आंब्यांची झाडं दिसतील. काजू, डोंगराच्या चढणच्या भागेला काजू. हे बघ लागलेत आंबे. ही आमची
स्पेशल होलातली बिटकी. होल म्हणजे पाऱ्याला होल बोलतात ना, वाल वाल. होलातली बिटकी एकदम भरपूर टेस्ट आहे. भरपूर त्याला जुना आला, एकदम मोठा आंबा आहे. आंब्याचं भरपूर जुना आंबा आहे आणि टेस्टीला एकदम भारीच आहे. पिकायला पण लवकर लागतो. तर ही जे समोर तुम्हाला हे दिसते ना, एक वाट बघा एकदम कशी आहे एकदम. तर इथे आम्ही लहानपणी यायचो ना घसरगुंडी करायला. बघा वरतून घसरगुंडी करायची, वरतून बघा घसरगुंडी. लहानपणी असं वरती चढायचो आणि घसरगुंडी करून असं खाली यायचं. ते जागा पण तशीच आहे ना. म्हणजे आता कोण आता जाणं तिकडे जास्त लोक जात नाही. थोडी जंगलातून वाट जाते ना. बघा तर वरनं घसरगुंडी करून खाली एक मजाच वाटायची. मुंबईला लोक लोखंडाच्या घसरगुंडीवर, आम्ही ते मातीच्या घसरगुंडीवर घसरगुंडी करायचो लहानपणी. आणि हा पर्याला पाणी भरपूर असतं. हे बघा तिथे कोणतरी बांधण पकडलेलं आहे, धरण मासे पकडण्यासाठी. ते बघा दिसणार नाही तुम्हाला. हे बघा दिसतंय धरण मासे पकडण्यासाठी. हे आमची होलातली बिटकी, लई टेस्टी. हा रस्ता आहे ना एकदम खिंडी टाईप आहे. दोन्ही साईडला डोंगर. डोंगर म्हणजे छोटे छोटे डोंगर. आई चालले, चल चल चल. आई चालते पुढे. हे बघा दोन्ही साईडला कशी वाटे, छोटे छोटे डोंगर. पण या डोंगराच्या वाटेमधून चाललेला सावकाश सावकाश. माझ्याकडे आज मी काठी नाही आणली. आणून जायचं तर काठी पाहिजे, पण हे कसं शेतावर जायचं ना, त्याच्यामुळे काय काठी नाही मी घेतली. काठी असले की आधार असतो, पुढे पडणार नाही. असंच नाही की म्हाताऱ्या माणसांनीच काठी घ्यायला पाहिजे. त्यामुळे जायचं तर काठी पाहिजे, कारण वाट कशी घसरगुंडीच असते ना उताराची. काठी असलेली बरी आधार भेटतो. हा हे पहिला होता गुरांचा वाडा. लोकांची गुरं होती ना, तर ते शेतावर वाडे बनवायचे. आता गुरांचा वाडा. पण आता लोकांची गुरं नाही आहेत, बैल वगैरे. तर इथं असंच काही ठेवायला सामान वगैरे, शेतीचं सामान ठेवण्यासाठी केलेलं आहे. हे बघा आता इकडे कुठे कुठे काजू दिसतील तुम्हाला. हा एक इथे वाडा होता. लोकांच्या इकडे वाडे भरपूर होते. वाडा म्हणजे गुरांचा गोठा, आम्ही वाडा बोलतो. हा एक होता वाडा. वाड्याच्या बाजूला कुंपणमधून अशी झाडे लावायची आंब्याची. बघा आमचा राख्याचा गंगाराम दादाचा मुख्याचा वाडा. हे बघा हे आंब्याचे झाड आहेत, म्हणजे कुंपणीचा सगळीकडे बाजूला. बिटक्या बिटक्या, छोट्या आंब्यांना बिटक्या बोलतो. मोठ्या आंब्यांचे पण काहीतरी प्रकार असतात. राता आंबा, जो राता असतो तो राता आंबा. काय काय आंबे काय काय भरपूर नाव असतात. काय काय आंबे ढेकण्या आंब्याचं म्हणजे ढेकण्यासारखं पण स्मेल येतो, तर ढेकणा आंबा पण बोलतात. असंच हा चिकूचं पण झाड लागलं आहे. आणि इथे होता आमचा समीर थराडे अण्णांचा वाडा. संपूर्ण दिसतोय जवळजवळ वाडे. त्यावेळेस कधी शेतावर वाडे असायचे ना, म्हणजे बैल वगैरे तिथे शेतावर न्यायच्या अगोदर तिथे हे करायचे. ह्याने सगळीकडे त्यांच्या कलमा लागलेत ह्यावेळेस. बाबाचे कलमा लागले. हे बघा कलमा आहेत, पण अजून चांगला मोठा आंबा आहे. कुठे कुठे लागले तुरलक तुरा आलेला मोहर सगळीकडे आलेला, पण सगळीकडे तुरलक प्रमाणे जिथलं मोहर राहायला पावसातून गळायचा ते लागलेत. हे बघा त्याचा वाडा. त्या वाड्यामध्ये कोण नाहीत गुरं वगैरे, पण याचं शेतीचं सामान ठेवण्यासाठी वाडाचा यूज होतो. इकडे पण कलम आहेत. ही लोकांची शेती. इथे कोणतरी काहीतरी करते, भाजावळ केलेलं आहे, भाजलेलं आहे. हे पण एक कलम आहे. हा आमचा रस्ता. इथून आमच्या गावात येणाऱ्या जाणाऱ्या गाड्यांची रहदारी. हे बघा हा रस्ता. ऊन पडले त्यामुळे दिसणार नाही.
तर लोकांनी आता खाली पण घर बांधले शेतावर वगैरे. आता वरती कधी वाडीमध्ये हवेशीर जागे येतात. वाडी वरती आहे ना आमची, त्या घरी ते म्हशी चरतात. हे आईने लावले शेतावर नारळीचं झाड. हे किती लावलं, हे छोटे आहे. साडीने कुंपण केलं नाही. ती जर 2 मोठी झाली आहेत, त्याला पाणी घालावं लागतं. आता इथे कसं पाण्याची सोय आहे. शेताजवळ कसं आमच्या दाराचं घर आहे ना, त्याच्यामध्ये ड्रममध्ये पाणी भरलेलं असतं, भरतो तो. तिथून आम्ही आमच्या शेतावर, तेच खाली शेत आहे, हंडा भरून आणि घेऊन जाते. हे बघा, घेऊन जाणार आणि खाली कलमाच्या मुदामध्ये ओतणार. अगोदर 2-3 अगोदर लावलेले होते ना, एक आता नवीन गेले. कधी लावलं होतं साहेब? 2 वर्ष. पण ते छोटं आहे, त्यांना पाणी घालते. आता लोक कसे शेती करत नाही ना, तर शेतामध्ये पण काजू आंबे लावले सगळ्यांनी. हे सरकारी घालतात, हायब्रिड वेंगुर्ला वगैरे आहेत. हे पहिली लावायची लोक सागवानाला डिमांड थोडं कमी झालं. डिमांड म्हणजे लोखंडाची घरं आली आणि कसं आता तर पहिल्यासारखा रेट भेटत नाही, त्याच्यामुळे लोक आता लागले आंबे काजू. ही बघ, ही पहिली कलमं लावलेली होती आमची ना, लोकांची मोठे झालेत, लागतात पण यावेळेस थोडं दिसत नाही. तिथून थोडं 5 मिनटं लागतात आमच्या शेतावर जायला. आमचं शेत नदीच्या बाजूला आहे, नदीतून पण पाणी असतं. आता इथे घर पण जवळ आहे ना, घरातून घेऊन जातो. बघा कलम नाही लागलीत. कलम इथे सगळी दिसते ना, गवत वगैरे आलं इथे. ही सगळी शेती होती सगळीकडे. हे बघा, पूर्ण एरिया दिसतोय, सगळीकडे शेती होती. भात करायची लोकांना खाली जागा भेटायची नाही, म्हणून डोंगरावर पण नाचणे वगैरे लावायचे. आता ही सपाट जागेवर पण कोण शेती करत नाही. गावाला लोक राहतच नाही आता ना, सगळे शहरामध्ये, मुंबई पुणे सगळीकडे जातात ना. हे बघा, हे बिटकी लागले, हा भरपूर लागले. काय आंबे लागले ते भरपूर पकडले. हे बघा, दिसतात का तुम्हाला? बिटकी म्हणजे छोट्या आंब्याला बिटकी. हे बघा, चांगली लागले, भरपूर लागलेत. पण अजून कसं गावाला आंबे लेट लागतात ना, पिकायला लागलेत ना अजून. आंबा पिकायला लागला की आम्ही घरी येऊन जातो काढून त्याला झेलून, आणि त्याला अडीमध्ये ठेवतो. अडीमध्ये म्हणजे ते गवता पेंड्यामध्ये ठेवलं ना की त्याचा स्मेल येतो ना, आणि आंबट जर आंबा असला ना, तो नंतर गोड लागतो. अडीमध्ये ठेवल्यानंतर नंतर चांगले गोड लागतात आंबे अडीचे. हे बघा कलम आमच्या यशवंत दादाचं, बिचारे वारले ते. आता त्यांचा मुलगा वगैरे असतात, पुण्याला असतात. हे त्यांचं कलम. इथे पहिला त्यांचा वाडा होता, गुरांचा वाडा. भरपूर लागलं आहे. हां, पण भरपूर लागलं आहे. हां हां, तेव्हा भरपूर लागलं आहे, पण अजून पिकायला नाही लागलं आहे. पिकेल तर सगळ्या शेतीच्या जागेवर गवत, सगळीकडे गवत. जायला रस्ता पण नाही. सगळ्यांनी शेती सोडली ना, तर कुठला रस्ता बिस्ता. पहिली वाट चांगली असायची, लोक शेती करायची, लोकांची शेताकडे येणं जाणं चालू असायचे ना, तर जेवायचं रस्ते चांगले असायचे. हा हरळ पाण्याचा. हरळ मोठा असलेला पर्या बोलतात, हा छोटा आहे त्याला हरळ बोलतात. काय ठिकाणी वेगवेगळ्या नावाने बोलतात.
इथे होतं खलं खलं, म्हणजे भात वगैरे झोडायचे ना, त्याला खलं बोलायचे. म्हणजे शेतावरचं जेवढं शेती केल्यानंतर जे भात असतं ना तिथे नेऊन ठेवणार आणि तिथे लोक झोडायचे. हे बघा, चल इथे खलं होतं. आता हे दिसते ना तुम्हाला, हे भात जोडायचं. हे बघा इथे ते दिसतं, ते एक खलं आहे, ते भात जोडायचे तिथे त्या दगडीवर. आणि आंबे लावले, कलमं आहेत, ही पण सगळी कलमच आहेत, लागलेत कुठे कुठे. आमच्या दादाची झालं चुलत्यांची, आणि आमची इकडे चालू होते, त्यांच्या बाजूला हे आमचे. हे बघा इकडे आमचं. आम्ही आलेलो आमच्या जागेमध्ये, आमच्या चोंड्यांमध्ये. इथे मासे भरपूर असतात, इथे धरण पकड दाखवतो नंतर तुम्हाला. त्या नदीच्या बाजूलाच आहे ना धरण, पकडतो आम्ही तिथे. आम्ही नाही, लोक पकडतात. मासे भरपूर भेटतात पावसामध्ये, चढणीचे मासे दाखवेन तुम्हाला. आता ही आमची आईने लावलेली कलमं, इकडे लावलेली 3-4 होते, पण ते कसं त्याला वणव्यामध्ये, गावाला जर आग लागली ना वणवा वगैरे, ते वणव्यामध्ये जळून गेले. त्यावेळेस आई गावाला नव्हती. हे बघा ह्या कलमाला ह्यावेळेस भरपूर मोहर आलेला. आणि आंबे हां हां आंबे पकडले नाही, एकच आंबा विचार पडला आहे तिथंच. हे मोठं फळ मोठं आहे. 1 आहे, 2, 3, 4, 5 दाखवतो तुम्हाला. अगोदर झाडांना पाणी घाल बघूया, पण ती काठी काढायला लागेल ना. ते गुरं त्याला घासतात ना, त्याच्यामुळे एक छोटीशी गुंपण काठीची, खैरा बिराची काठी, कारण इथे म्हशी वगैरे चरायला येतात ना. हां, त्या मुदाची पण कसं पायी आमच्या काजूसारखंच हे केलं नाही. हे बघ छोटंसं घे, पण ते कलम घ्यायला हे पण जळलं होतं का? नाही, नवीन लावलं, गेल्या वर्षी लावलेलं आहे. आपण पाण्याचंच हे केलं नाही. जातं काय पाणी आतमध्ये चांगलं? हे बघा हिचे पण याच्यामध्ये पाण्याचे सिस्टम, म्हणजे डायरेक्ट मुळाजवळ पाणी जाण्यासाठी पाईप खचलेला आहे त्याच्या, म्हणजे जास्त पाणी वेस्टेज, पाण्याचं उत्सर्जन होणार नाही. त्याच्या मुदाशी ओतल्यानंतर गरम असतं ना, ते मातीत सोकून घेते. हे बघा बस झालं एवढं पाणी. इथे एक कलम होतं, ते आगीमध्ये मिळालं. हे काजू आहे. हे आंब्याला ह्या कलमाला, छोट्याशा कलमाला मोहर आला होता भरपूर, पण ते काय पावसा हां हां ते काही म्हशी वगैरे असतात ना, गुरं वगैरे असतात. त्यावेळेस पहिले काही काठी नव्हती लावलेली, आईने आता काठी लावली. त्याला कशी वरबडतात लोक, त्या म्हशी आहेत ना, गुरं हे करतात, घासतात. एक चांगलं झालं आहे काजू. हे पण ह्या कलमाला पण चांगला तुरा आलेला, मोहर चाललेला चांगला आला होता, पण ते काय आंबे पकडले नाही. पाऊसमध्ये पडला ना, सगळे झडून गेले. एक छोटासा बिचारा मेला आंबा. एकच दिसतोय. ही छोटी छोटी कलमं आहेत, त्याला पाणी घालून मोठी होतात. होईल, त्याला विस्तार होईल मोठा अजून कलमाचा. आणि बघते कोण आंबे काढून नेला की नाही. चोरी तर आहेत 5. हिरवा कोण काढून नेणार आहे? मग 5 आहेत ना. हे काही 4 इथं, 1, 2, 3, 4 आणि तो 5. हा बघा फळ मोठं आहे. हा नवीन लागला फळ मोठं आहे आंब्याचं. बघूया ह्यावेळेस त्याला टेस्ट करायला भेटेल. हे बघा इथे ना धरण असतं. आता हे समोर दिसतं ना, नदी आहे आमच्या बाजूलाच, नदी शेताच्या बाजूला. तर इथे चहा जो पर्याय जातो ना, तर इथे धरण पकडतात. तुटले आता ते पावसाळ्यामध्ये पकडतात बघा, दिसते का तुम्हाला? हां, त्याला पाणी लावतात. चढणीचे मासे भरपूर भेटतात ना इकडे, कारण नदीच्या बाजूलाच आहे ना. चढणीचे मासे खायला या नंतर.
पाऊस पडतो त्यावेळेस. हे बघा जीर्णोद्धारामध्ये गेले धरण बांधण. आणि हे आमच्या शेतीच्या बाजूला, आम्ही पण इकडे शेती करत नाही ना, नदी आहे. पाण्याचा आवाज येतो बघा. पाणी आमच्या वरती कसं धरण आहे ना, तर ते पाणी वाहत असतं वर्षाच्या 12 महिने. इकडे भरपूर शेतामध्ये भरपूर काय काय करण्यासारखं हे भरपूर आहे इकडे, कारण पाणी असतं ना वर्षाच्या 12 महिने. छान तोडलं, छान तोडलं. हम्म. हा सगळ्यांनी घरे खायला मस्तपैकी आमच्याकडे फणस पिकलेला आहे. आता आम्ही घरे खातोय. बरं वाटतं. कापाय की भर काय फणस. बारक्याच आहेत. त्यावेळेस आंबे लेट पिकणार आहेत ना, फणस भेटला. आवड्या कसा आहे रे अवे? अवेचा गेला डायरेक्ट, त्याला घरे खायचा माहिती नाही ना, डायरेक्ट पोटात गेला त्याच्या डायरेक्ट. शिवाय मामा सांग नाहीच आहे, नाहीच असं कर, नाहीच